नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. शिवजन्मोत्सव समिती दक्षिण नागपूर मानेवाडाच्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासाची संस्कृती आणि शौर्याची गाथा सांगणारा हा महोत्सव शिवजन्मोत्सव समिती दक्षिण मानेवाडातर्फे आयोजित कार्यक्रम. चला तर त्या सुवर्ण काळाचे स्मरण करीत सुवर्ण क्षणाचे साक्षीदार म्हणून शहरातील नागरिक सहभागी होत आहे. परिवर्तन चौकात वेसा रोड वरील भगव्या कलरच्या लाइटिंगची जोरदार तयारी करण्यात आली. शिवजयंतीच्या दिवशी दुपारी 3 ते 6 या दरम्यान स्पर्धेला सुरुवात होईल. यात बाल कलाकारांसाठी वेशभूषा आणि महिलांकरिता देखील वेशभूषा स्पर्धा ठरवण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांकरिता पहिले बक्षीस सोन्याची नथ, 2, 3, 4 व 5 असे पारितोषिक म्हणून महिलांना पैठणी साडीचे वितरण केले जाईल. तर बाल कलाकारांना वेशभूषा स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस हे 5,001, दुसरं 3,001 व तिसरे 2,001 असे पारितोषिके दिले जाणार. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाच्या मोठ्या नेत्यांनी ज्या प्रकारे भाजपला समर्थन देऊन सामान्य मतदारांच्या विश्वासाचा खून केला आहे, त्यामुळे मतदार पूर्णपणे कोलमडून पडला आहे. अशा बैमान लोकांना मतदान देण्यापेक्षा नवीन पक्षांना संधी देण्यात यावी अशी इच्छा ठेवत नवीन पक्ष वीर ओके वीर इंडियन पार्टीच्या वतीने पूर्ण देशात 543 मतदार लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष गोवर्धन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. त्याला रस्त्यावर आणण्याकरता आता आपण मैदानात जायला पाहिजे. त्याच्यामुळे ही वीर ओके वीर इंडियन पार्टी स्थापन झालेली आहे आणि पूर्ण 543 लोकसभा मतदारसंघ भारत देशात 543 मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. तर हे आमच्या मागच्या 4 वर्षापासून कॅन्डिडेटचं सिलेक्शन कसं की ज्यांच्यावर कोणताही दाग नाही आहे, ज्यांनी कोणता भ्रष्टाचार केलेला नाही, ज्यांच्यावर कोणती केस नाही आहे, म्हणजे बेदाग लोक आणि ज्यांना ब्रिटनने पेन्शन दिलेलं आहे, असे बेदाग आणि निर्दोष किंवा म्हणजे कोणताही आरोप नसणारे लोक जे सुशिक्षित आहेत. जसे आम्ही सगळे डिग्रीवाले आहोत, हे डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहोत, माझ्याकडे 9 डिग्री आहेत, MBA सुद्धा आहोत. तर असे जे एज्युकेटेड आणि वेल क्वालिफाईड लोक आहेत तसे आम्ही सिलेक्शन केलं आणि पूर्ण भारतामध्ये 543 सीटा आम्ही लढवणार. गर्जना जनक्रांती संघटनेच्या वतीने लक्ष्मीनगर येथील पिठलेळी शास्त्री शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार व संविधान प्रस्तावाचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच भीमाई जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम करण्यात आला. यावेळी केक तयार करण्यात आला आणि लहान मुलांसोबत भीमाई जयंती उत्सव साजरी करण्यात आली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टचची माहिती देखील दिली. सोबतच तरुण आणि लहान मुलींनी शाळेबाहेर अनोळखी व्यक्तींसोबत कसं वागायचं याबाबत मार्गदर्शन देखील केलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रेशम भोयर, शाळेचे सचिव पराग सोनटक्के, मुख्याध्यापक अनंत नानोटी व भाग्यश्री भोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सिद्धार्थ मेश्राम, बलजीत कौर यांनी सहकार्य केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आपण इंस्टाग्रामवर असू, आपण फेसबुकवर असू, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन नाहीच आहेत. आता AI सुद्धा आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा आलेला आहे. माझं एवढीच नम्र विनंती अशी विद्यार्थी मित्रांनो की नवीन टेक्नॉलॉजी येते आहे, पण त्याच्यातनं आपल्यासाठी फायद्याचं काय आहे, सारासार विवेक बुद्धीचा वापर करावा लागेल. आपल्याला मोठ्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. ताई, दादा, हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही. शाळेत आम्ही सांगतच असतो, पण शाळेत घरी गेल्यावर कसं, मग घरी गेल्यानंतर मोबाईलचा वापर कसा काय करायचा. काही लोकांकडे ठीक आहे, वडील बिचारे कामावरून येतात, रात्रीच्या वेळेस त्यांना थोडा वापरायला मिळतो. तर आई वडील जर सांगणारे नसेल तर आम्ही तुम्हाला वारंवार सांगतच असतो की त्या मोबाईलमधनं फक्त आपल्या फायद्याची जी गोष्ट आहे तिच्याच मागे जायचं. निर्मितीमध्ये सामील ज्यांच्या खुशीमध्ये या महाराष्ट्रातलंच नाही, मध्य प्रदेशातलंच नाही, भारतातलंच नाही, तर संपूर्ण विश्वातील आदर्श मातृत्व घडलं आणि वाढलं अशा आमच्या महान माता, राष्ट्रमाता
विश्वमाता भीमाई ह्यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी नमन. आपल्या ह्या सगळे पदाधिकारी संस्थेचे आले म्हणजे असं रेशम मॅडम आहे, शंभरकर सर आहे, ताई आहेत, भोंकाळे सर आहेत. ही सगळी मंडळी माहीत आहे का ह्या संघटनेला घेऊन खूप सारे कार्य करतात आहे. आणि आज यांचा वर्धापन दिवस आहे. शिवाय आताच मला मॅडमने सांगताना सांगितलं की अजून एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे रमाईंचा वाढदिवस, भीमाईचा वाढदिवस पण आहे. त्याच्यामुळे आता इथे केक कटिंग होणार आहे. अरे क्या बात है भाई, आज तो इतना अच्छा दिन है, फुल भी दिला और केक भी मिलने वाला है की नाही. हा केवढा आनंदाचे क्षण. धरमपेठ झोन अंतर्गत गाडगा बस्ती आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे. वाल्मिकी समाजाचे एक हिंदू दलित परिवाराचे नागरिक राकेश गणेश चौहान यांनी आपल्या कुटुंबांसह पत्रकार परिषदेत धाव घेतला. कारण गेल्या 6 महिन्यांपासून शौचालयांपासून ते वंचित आहे. त्याकरिता अनेकदा तक्रारी दिल्या, सगळ्यांकडे निवेदन दिले, परंतु अद्यापही कोणीही त्यांची मदत केलेली नाही. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी DPDC अंतर्गत त्यांच्या निधीतून सीवर लाईन देण्यात आली होती. ते चेंबरला जोडणे होते, परंतु बरेच अडथळे आले म्हणून सीवर लाईन जोडण्यासाठी निवेदन देण्यात आले, परंतु भाजपच्या उषा भोयर यांनी नकार दिला. प्रत्येक घरात शौचालय असावे हे मोदीजींचे स्वप्न आहे, परंतु नागपुरात धरमपेठ झोन अंतर्गत वाल्मिकी समाजाचं कुटुंब गेल्या 6 महिन्यापासून तर आज पर्यंत शौचालयांपासून वंचित आहे. याला कारणीभूत आहे भाजपचे उपाध्यक्ष उषा भोयर. गेल्या 6 महिन्यांपासून सीवर लाईनची चेंबर त्यांना बांधू देत नसल्यामुळे शौचालयाची सोय होऊ शकत नाही. त्यांचाच पक्ष लोक धुडकावत आहे असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. नागपूर धरमपेठ झोन येथील भाजपची उपाध्यक्ष उषा भोयर यांनी चेंबर बांधण्यास नकार दिल्यावर यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि गरीब कुटुंबाला शासनाने मदत करावी ही मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली. नागपूर शहराचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी या प्रकरणासंदर्भात निवेदने दिली होती, परंतु अद्यापही त्या प्रकरणावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा सुरजित चौहान यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. शंकरराज न्यूज सिटी ब्यूरो रिपोर्ट. कॉर्पोरेशन ने बोला कि कर देते करके फिर आमदार की विकास ठाकरे जो पश्चिम के आमदार है उनकी विकास निधि के अंतर्गत DPDC के अंतर्गत इनको सीवर लाइन का कनेक्शन दिया गया, लेकिन इनके घर के बाजू में भारतीय जनता पार्टी की उपाध्यक्ष रहती है उषा भोयर जी. आज 6 महीना हो गया वो कनेक्शन डल गया, लेकिन वो शौचालय को जोड़ने वाले 2 चेंबर बनने नहीं दे रही है. वो बोलती है कि मेरे घर के पास से, मेरे घर के बाजू से मैं ये चेंबर नहीं जाने दूंगी, लाइन जाने नहीं दूंगी. 6 महीने से ये परिवार बिना शौचालय के रह रहा है. इसकी तकरार हमने NMC आपके अभिजीत चौधरी जी जो कॉर्पोरेशन कमिश्नर है उनके पास भी आवेदन दिया. आपके देवेंद्र फडणवीस जी के ऑफिस में भी हमने इसका निवेदन दिया कि आप हमारी मदद कीजिए करके. लेकिन लोग आते हैं, बात करते चले जाते हैं. भारतीय जनता पार्टी के लगभग सभी नेताओं के पास हमने इसकी तकरार की है, लेकिन कोई भी हमारी बात सुनने को तैयार नहीं है. कल भी वहाँ पर काफी बड़े नेता आए थे भारतीय जनता पार्टी के, और जो इंजीनियर थे NMC के DPDC के, जिन्होंने उस लाइन को सैंक्शन किया है वो भी आए थे. लेकिन वो लोग सिर्फ बात करते हैं, पिछले 6 महीने से आके विजिट करते हैं, लेकिन वो लेडीज किसी से भी उनसे हैंडल नहीं हो पा रही और वो आते बात करते चले जाते हैं. इसका निदान नहीं मिल रहा. अभी हम लोगों को बोला है कि अगर आप उनको कोई डर है, उनसे कुछ है, आप चाहे तो उनका पुलिस कंप्लेंट करके डिपार्टमेंट की तरफ से पुलिस प्रोटेक्शन लेके भी काम कर सकते हैं, लेकिन उनकी तरफ से कोई मदद नहीं मिली. हमने इसका एप्लीकेशन लगभग सभी जगह पर दिया हुआ है, लेकिन हमको कोई मदद नहीं मिल रही. आज ये 2 बच्चे, ये फैमिली बिना शौचालय के पिछले 6 महीने से रह रहे हैं. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.